तर नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश मराठे आडत कोकण यूट्यूब चॅनल स्वागत आहे मित्रांनो. आजचा जो ब्लॉग आहे आणि असा विषय आहे तो खूप महत्त्वाचा आहे. कोकणातला आपला विषय आहे मित्रांनो. आपल्या दापोलीमध्ये एक मस्तपैकी देखाव केला होता दापोली राजाची इथे. म्हणजे ते मागे ते प्रकरण कन्नड साईडला ते घडलं आहे ते तसं आपल्या कोकणातसुद्धा इकडे होऊ नये यासाठी तो व्हिडिओ एक मस्तपैकी देखावा केला होता. आणि हा देखावा मी तुमच्या भेटीला घेऊन येतो. तुम्ही हा देखावा बघा आणि नक्की आपल्याला सांगा कमेंट करून तुम्हाला आवडतं की नाही. चला आपण तुम्हाला देखावा दाखवू. मग मित्रांनो, हा देखावा बघताय इथे बारीक बारीक गोष्टी पण खूप महत्त्वाच्या केलेल्या आहेत. तुम्ही बघता डोंगरबाग इथे प्लॉटिंग होते. आपल्या आता दापोलीमध्ये बऱ्याच ठिकाणी आता प्लॉटिंगचं काम चालू असतं. डोंगर मोठे मोठे खचून इकडे मातीत बघा, इकडे तुम्ही माईंचं पण आहे, माती वगैरे आपली सप्लाय होते. हे सगळं मस्तपैकी केलं आहे मित्रांनो. हे देखावा खूप सुंदर केलं आहे. इकडे बघा, इकडे जो प्रकार घडला होता कर्नाटक त्यासाठी ते पण दाखवलं आहे. आणि ओम साईराम मित्र मंडळ दापोलीचा राजा आयोजित सार्वजनिक गणेशोत्सव वर्ष 13वे. नमस्कार मंडळी, आपणा सर्वांचे स्वागत. मंडळी, माझे म्हणणे आज पोटतिडकीने तुम्हाला सांगण्यासाठी मी स्वतः आलो. होय, मी स्वतः कोकण बोलतोय. प्रत्यक्ष परमेश्वराने माझी निर्मिती केली आहे. निसर्गाची मुक्त हस्ते उधळण केलेला भाग जणू पृथ्वीवरचा स्वर्गच. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्मितीसाठी माझीच निवड केली. कित्येक कलावंत, विचारवंत, नररत्न, लेखक याच भूमीत जन्मले. पण मागील काही वर्षापासून या स्वर्गभूमीवरील भूमिपुत्रांनी पर्यटन व पर्यटनाच्या नावाखाली माझे लचके तोडावयास सुरुवात केली आहे. विनाशकारी प्रकल्प, माझे शरीर पोखरून बनवलेले बोगदे, मोठे रस्ते, रिसॉर्ट, कवडी मोल भावाने परप्रांतीयांना जमीन विकणारे एजंट, बिल्डर, लांडग्याप्रमाणे माझे लचके तोडत आहे. या देवभूमीचा विनाश होताना, असताना देखील दोष मात्र परमेश्वर आणि यातूनच निर्माण होते घडते पायटासारखी परिस्थिती. भूमिपुत्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. एकत्र या, संघटित व्हा, रस्त्यावर उतरा आणि थांबवा हे सगळे प्रकार. विकास हवा, पर्यटन हवे, पण निसर्ग पर्यावरण अबाधित राखून, नाहीतर विनाश अटळ आहे. आजपर्यंत सार्वजनिक मंडळे, सामाजिक संस्था, विचारवंतांनी सांगूनही आपण सुधारला नाही. शेवटी मलाच यावं लागलं. विचार करा, वेळ अजून गेलेली नाही. वेळेवर सावध व्हा, नाहीतर विनाश अटळाश 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 अटळाश. इथून जाताना प्रत्येकाने एकच विचार करा की मला स्वतःला वाचवायचं आहे व कोकण वाचवायचं आहे. हा शेवटचा इशारा देण्यासाठी मी स्वतः विनाश देवभूमी वाचवायची, कोकण वाचवायचं आहे. गणराया, या सर्वांना चांगली बुद्धी दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही? व्हिडिओ तर आवडला असेलच आणि नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. जेवढे कोकणवासी आहेत जेवढे सगळ्यांना मी सांगतो शेअर करण्याची खूप गरज आहे. आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करून सांगा. तोपर्यंत आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत टाटा मित्रांनो.